आणि प्रसादाचा लाभ घेण्यासाठी आलेलो आहे आम्ही. तर असंच आहे आपला जागा. आम्ही चाललो गजानन महाराजच्या मंदिरामध्ये. तुम्हाला मी सांगतो, या त्रिशूलच्या पण पाया पडायचा असतो. आणि असं मंदिर आहे, तुम्ही बघू शकता ते. आणि इथे शिवलिंग आहेत. तर गाईज, आमची सकाळ झालेली आहे आणि आम्ही आता चाललोय नाश्ता करण्यासाठी. तर आता इथं बघा, रूम पण खाली झालेले आहेत आणि बाहेरच सगळेजण रेडी झालेले आहेत. गाईज, आता आम्ही खालती आलेलो आहे. इकडे आता बघा, रात्राचं वातावरण आणि सकाळच्या वातावरणामध्ये फरक आहे. चला आता नाश्ता करायला जाऊ आपण. टायमिंग दिलेलं आहे, तुम्ही इथं बघू शकतात पोस्ट करून. तर आता चला आपण नाश्ता करायला चाललो. तर मित्रांनो, आम्ही भक्ती निवासमध्ये चाय पिण्यासाठी आलेलो आहे. चाय आणि कॉफी. तर इथं आपल्याला पहिले काउंटरवरून चाय आणि कॉफीचे कुपन काढायचे असतात आणि काउंटरवरून कुपन काढून झाल्याच्या नंतर आपल्याला त्या काकांना द्यायचे. मग ते आपल्याला कॉफी नाही तर चाय देणार. आणि चायची किंमत 10 रुपये आहे आणि कॉफीची किंमत पण 10 रुपयेच आहे. तर असे जे कुपन असतात आणि स्वस्तिक असतो कुपनवरती आणि त्यांना पावती पण दाखवायची असते अशी. चला आपण काकांना पावती आणि कुपन देऊ. मित्रांनो, आपली कॉफी आलेली आहे आणि काकांनी अशी मस्त छानशी आपल्याला कॉफी दिलेली आहे. तर गाईज, आता आम्ही कॉफी प्यायला घेतलेली. या कॉफी प्यायला. कॉफी आता मी पण पितो कॉफी. आणि तिथं पप्पू कॉफी पीत बसले. तर गाईज, जे तुम्ही रात्र बघितला नाही ना, ते आता मी तुम्हाला दाखवतो. तर आताचं वातावरण बघा कसं आहे. रात्र दिसला नाही एवढा झाड अंधारामध्ये, पण आता बघा. आणि असे मध्ये मध्ये छोटे छोटेसे असे सीट बनवून ठेवलेले आहेत. हा, सगळे रूम आहेत, सगळे लाईनचे रूम आहेत. आणि हे बघा, मंदिर उघडायची वेल सगळं दिलेलं आहे आणि महाप्रसादाचं टायमिंग सगळं. तर इथं तुम्ही पोस्ट करून बघू शकतात व्हिडिओला. टोनी, कसं वाटतंय? शांतता ना? शांतता पण आहे आणि असं फ्रेश वाटतं. सकाळी वातावरण एकदम चांगलं आहे, प्रदूषण रहित वातावरण. तर आता आम्ही नाश्ता करण्यासाठी आलो आणि इकडचं वातावरण पण सेम तसंच आहे आणि प्रसादाचा लाभ घेण्यासाठी आलेलो आहे आम्ही. तर गायज, आता तुम्हाला मी इकडचं दाखवतो. आतमध्ये आल्याच्या नंतर बघा, लगेचच समोरच चप्पल ठेवण्यासाठी पण बनवलेलं आहे. तर इथं तुम्ही चप्पल ठेवू शकतात. आणि माणसं बघा, आणि त्या साईडला लाईन पण लागलेली आहे कुपन घेण्यासाठी. तर गाईज, आता आम्ही बुट ठेवतात आमचे आतमध्ये आणि पप्पा एवढ्या मोठ्या लाईनीमध्ये राहून पूर्ण कुपन काढलं. ते आता हे असे कुपन आहेत, तुम्ही बघू शकता. ते स्वास्तिकची डिझाईन आहे कुपनवरती पण. आणि आपल्याला असे कुपन काढायचे आणि त्यांना द्यायचे. ते आपल्याला बरोबर नाश्ता देतील.
तर असंच आहे आपला जागा. बघू शकता ते किती मोठी जागा आहे. तर मित्रांनो आम्ही आलेलो आहे काउंटरवरती आणि काउंटरवरती आपल्याला कुपन द्यायचं आहे आणि इकडचे जेवढे पण नाश्त्याचे आयटम आहेत ते 18 रुपयापासून स्टार्ट आहे आणि 12 रुपयाचा उपमा आहे फक्त. बाकी सगळं 18 रुपयाला आहे. तर मित्रांनो खिचडी पोहे उपमा आलेला आहे. तर गाईस तुम्ही इथं बघू शकता ते किती मोठा स्पेस आहे खाण्यासाठी पण. आणि इथं पप्पाने पोहे खायला घेतलेले आहेत ना पप्पा? हां. आणि मम्मीने खिचडी घेतलेली खायला कारण की मम्मीचा उपास आहे. हां संकष्टीचा उपास आहे आणि दीदीचा पण उपास आहे संकष्टीचा. हां माझा संकष्टीचा उपास नाही आहे पण मम्मी आणि दीदी खातात आहे म्हणून मी खातोय. तर आता आम्ही चाललेलो आहे आनंद वेसावाच्या इथून गजानन महाराजच्या मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी आणि आमच्याकडून 50 रुपये घेतलेले आहेत. तर आता मम्मीचा टिक्का लावायला घेतलेला आहे. नाव काय तुझं? ऋतिक. ऋतिक लावायला घेतला टिक्का. छोट्याला कसं वाटतं? मस्त वाटतंय. आज मी प्रसन्न झालो एकदम टिक्का लावून. लय नशीबवान आहे मी. वा वा वा. तर गाईज आम्ही मस्तपैकी टिक्का लावून घेतलेला आहे आणि आता आलो आम्ही मंदिराच्या दर्शनाला. तर आता तुम्ही इथं बघू शकता ते मिठाई विठाई जत्रेसारखं सगळं भरलेलं आहे. तुम्हाला हारवार घ्यायचं असेल तर घेऊ पण शकतात. तर आता आम्ही चाललोय दर्शन करायला. तुम्हाला दाखवतो आतमधला सगळा काय काय आतमध्ये आहे. तर गाईज आता आतमध्ये आम्ही एंट्री केलेली आहे. तर तुम्ही बघू शकता असं लुक आहे. आणि इथून जायचं आपल्याला टर्न करून. गाईज आता आतमध्ये आम्ही आलेलो आहे. इकडे बघा त्या साईडून आपण आतमध्ये एंटर केलता आणि आपल्याला या साईडला यायचं आहे. आता आम्ही आतमध्ये चाललेले बुटं ठेवण्यासाठी आणि आतमध्ये असे छोटे छोटेसे स्टॉल आहेत. ते इथे आपल्याला कुपन घ्यायचं आहे पेचान म्हणून का आपले बुटं हेच आहेत आणि पैसे नाही द्यायचे आपल्याला काय. तर गाईज आम्ही तिथे बुटं काढून ठेवले आणि आता आम्ही चाललोय गजानन महाराजच्या मंदिरामध्ये. तर आता ही सीडी आहे. श्रींचे समाधी दर्शन इथेच गजानन महाराजांनी समाधी घेतलेली आहे आणि इथेच आपण पाया पडायला चाललेलो आहे. तर तुम्हाला मी दाखवतो आतमधून.
आज तुमचं दर्शन झालेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता ते. तर गाईज आमचं दर्शन झालं. तर आता तुम्ही इथे बघू शकता ते मंदिरचा फ्रंट भाग आहे. गाईज तुम्ही इथं बघू शकता ते सोन्याचा कलश पण आहे. मेन गेटच्या इथून तुम्ही बघू शकता ते मेन गेटच्या इकडचं आहे. गाईज इथे तुम्ही बघू शकता ते शंकराचा त्रिशूल आहे इथे आणि मंदिर आहे छोटासा. आणि दीदी आणि मम्मी पाया पडते. तुम्हाला मी सांगतो या त्रिशूलच्या पण पाया पडायचा असतो आणि नंतर मग आतमध्ये जाऊन नागाचं दर्शन घ्यायचं असतो. आतमध्ये नाग आहे. गायज आता चप्पल आम्ही घातली, बोटं घातली. इथं बघू शकता ते बोटाचं सेक्शन आहे आणि बाहेर जायला इथून मी एंट्री आहे आणि तिथून पण एंट्री दुसऱ्या बाजूने. म्हणजे जरा शॉर्टकट आहे. आता गायज तुम्ही इथं बघू शकता बाहेर निघल्यास असं मार्केट चालू होतं जिथे मिठाई सगळं भेटतं. एवढा मोठा मार्केट भरतो. आता आम्ही लस्सी पितात आहेत. सगळ्यांना थकलेले आहेत दर्शन केल्याच्या नंतर. या लस्सी प्यायला मी तर माझी लस्सी आहे. गाई शेगावला बघा कडक ऊन आहे. आता बघू शकता तुम्ही एकदम ऊनच ऊन आहे. हालत खराब होतं उन्हामध्ये. गाई शेगावला आला आणि शेगावची कचोरी नाही खाल्ली तर चालणार कसं काय. म्हणून आता शेगावची कचोरी घेण्यासाठी आलेलो आहे. इथं बघा शेगावची कचोरी. तर मित्रांनो माझ्या माईकची चार्जिंग संपलेली आहे म्हणून मी पुढून आवाज येतो. तर आम्ही आनंद वेसावाला रूम घेतलेले आहेत आणि आम्ही चुकून आलो आनंद विहानला. आणि रिक्षावाल्याला आम्ही सांगितलेलं का आम्हाला आनंद वेसावाला सोडायला, पण त्यांनी आनंद विहारला सोडला आणि तो गेला. आणि आता जागा पण सेम आहे म्हणून आम्हाला पण काय समजलं नाही आणि आम्ही आतमध्ये चालतच गेलो आणि शोधतच बसलो रूम, पण काय भेटला नाही. नंतर मग आम्ही एका व्यक्तीला विचारला तर त्या व्यक्तीने आम्हाला सांगितलं की तुम्ही चुकीच्या जागेवरती आलेले आहेत. यो आनंद विहान आहे आणि तुम्हाला जायचं आहे आनंद वेसावाला. तर आता आम्ही चाललोय आनंद वेसावाला. आणि आनंद वेसावा ट्रस्टच्या इथून गजानन महाराज मंदिरला जाण्यासाठी रिक्षावाले 20 रुपये घेतात, पण आपल्याला 10 रुपये द्यायचे आहेत कारण 10 रुपये सीट आहे. आणि आनंद वेसावा ट्रस्टचा रूम जे आहेत ते 350 पासून स्टार्ट आहेत आणि जो आम्ही बुक केला आहे रूम तो 950 रुपये वाला आहे. तर गाईज आजचा आहे दुसरा दिवस आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे सगळ्या दुसऱ्या दिवसाचा. पहिल्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल पहिल्या पार्टमध्ये का आपण बाहेर फिरलो, ट्रॅव्हलिंग करून आलो आपण हॉटेलपर्यंत. तर आता पुढचं तुम्ही बघा देवदर्शन कसं होतं काय होतं. गाईज आता आम्ही चाललो बाहेर परत. आम्ही अर्धा तास 1 तास झोपलो आणि आता आम्ही परत चाललो फिरायला. तर मम्मीला बघू शकता ते मम्मीचा लुक बघा कसा आहे. जीन्स घातले मस्त एक कपडा घातलाय. तर गाईज आता सगळ्यांना कॉफी पितात मस्त पैकी. इथे तुम्ही बघू शकता ते संध्याकाळचं टायमिंग झालेलं आहे आणि कॉफी पितात. तर गाईज तुम्ही इथं बघू शकता आहे आपण रात्रीच्या टायमाला पाठच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं सर रात्रीच्या टायमाला आपण इथे रूम घ्यायला आलतो आपण. आणि आता आपण चाललेलो आहे आता पुढे. बघा रात्रीच्या टायमाला काय दिसत नव्हता अंधाराच्या बाई. तर बघा कशी पब्लिक आहे.
पब्लिक बघा, पब्लिक. रात्री सगळेजण झोपलेले होते म्हणून काही दिसलं नाही जास्त पब्लिक. आणि आता जास्त बुकिंग चालूच आहेत, बघू शकता तिथे रूमसाठी. म्हणून पब्लिक आलेली आहे. आम्ही रात्रच्या रात्रच आलो. आणि शेगावची एक पण तिकीट नव्हती. लाचच्या 5 तिकीट राहिलेली लाचची. 4 तिकीट काढली लाचची आणि आलो आम्ही शेगावला. आणि इकडे एकदम मस्तपैकी शांतता आहे. सगळ्यांना संध्याकाळी मस्त शांततेसाठी आलेले आहेत. आणि मम्मी पप्पा पुढे चाललेत आणि दीदी पण. तुम्ही इथं बघू शकता ते इथे 2 सैनिक आहेत बघा, मस्त आहे की कसं आहे. आणि समोरच तुम्ही इथे बघू शकता ते बशी आहेत. इथे बाहेर जायचं असेल तर या बशींनी आपल्याला बाहेर फिरू शकतात. मंदिर सगळीकडे तुम्हाला फिरवणार. आणि यांच्या ट्रस्टच्या ज्या सगळ्या बस आहेत आणि फ्रीमध्ये फिरवणार. या साईडला वॅन पण लागलेले आहेत, जे वॅननी आणि दुसऱ्या ट्रॅव्हल्सने आलेले आहेत त्यांचे जे बसही लागलेले आहेत. तर आता मित्रांनो आम्ही आलेलो आहे महालक्ष्मी मंदिरमध्ये. आणि असं मंदिर आहे, तुम्ही बघू शकता ते. आनंद वेसावापासून 3 किलोमीटर लांब आहे. तर आता आम्ही चाललो आहे मंदिरामध्ये. तुम्हाला दाखवतो मंदिरच्या आतमधला कसं आहे काय. तर काय आता आम्ही पाया पडलेलं आहे. आणि छोटंसं मंदिर इथे पण पाया पडला. मधली एंट्री बघा कशी आहे, लाइटिंगने सजवलेली आहे. आणि इथे शिवलिंग आहेत. इथं बघू शकता तुम्ही 12 ज्योतिर्लिंग इथे. आणि 12 ज्योतिर्लिंगचं दर्शन आम्ही घेतलेलं आहे. ते इथं बघू शकता तुम्ही. आणि मंदिरचा कलश तुम्ही इथं बघू शकता. आणि मंदिरच्या जस्ट या साईडलाच तुम्ही बघू शकता ते स्वामी समर्थ आहेत. आणि इथं मम्मी पप्पा दीदी सगळेजण उभे आहेत. मित्रांनो आमचं दर्शन झालेलं आहे 12 ज्योतिर्लिंगचं. आणि बाहेरून लुकिंग बघा, रात्रीच्या टायमाला लाईट पेटवल्याच्या नंतर मंदिरची लुकिंग बघा कशी आहे.
महालक्ष्मी टेम्पल. तर गाईज आमचं आता दर्शन झालेलं आहे आणि दर्शन झाल्याच्या नंतर आता आम्ही हॉटेलमध्ये आलेलो आहे. आनंद वेसावाला पण आपल्याला भेटतो जेवण खायला, पण गोकुलमध्ये आम्ही आता जेवण जाणार आहेत. तर तुम्ही बघू शकता हॉटेल. आता आमचं काही जेवण आलेलं आहे. आम्ही दर्शन करून आलो आणि आता जेवायला बसलेलो आहे. इथं बघा सगळे जेवतात आहेत. मम्मी पण जेवते. ज्वारीची भाकरी आणि ठेसा आहे. हां ठेसा आहे आणि पनीर अंगारा. आणि इथं पप्पा पण जेवते. असं जेवण आहे बघू शकता तुम्ही. पनीर अंगारा आणि रोटी आणि तो ठेसा आहे. तर गाईस तुम्ही इथे बघू शकता ते मंचुरियन लॉलीपॉप पण आपले आलेले आहेत. बघा असे मंचुरियन लॉलीपॉप आहे आपले, व्हेज आहे ते. आणि इथं बघा सगळेजण खातात आहेत मस्तपैकी. दीदी पण खाते आणि मम्मी पण खाते. या उपास सोडवायला. हां संकष्टीचा उपास. तर गाईज आता आम्ही आलेलो आहे आईस्क्रीम खायला. इथं बघा आईस्क्रीम घेतलेली. आईस्क्रीम खातात. तरी कसं वाटतंय? हां मस्त वाटतंय. खा ना. आता आम्ही खात जाणार. हां आता आम्ही खात जातो आमचं रूम वरती. तिथे. पप्पा तू काय घेतोस? मला काय नाही, मला गोड आवडत नाही जास्ती. मी काय गोड जास्ती खात नाही. मी फक्त पैसे देतो आता. पैसे देते पप्पा नंतर खायला. तर चला आता आपण जाऊ रूम वरती. आणि उद्याचा पण ब्लॉग येणार आहे. जो सेकंड पार्ट आहे यो, आणि थर्ड पार्ट पण येणार आहे. तर नक्कीच बघा. गाईज आम्ही आता चालता पोचलोय. आणि बघा रात्रीच्या टायमाला पण गर्दी आहे. बुकिंग पक्कीच झालेली आहे. खूप म्हणजे खूप बुकिंग झालेली आहे आपल्या इथे. फर्स्ट पार्ट मध्ये बघितलं असेल, आधी जेव्हा आम्ही आलतो तेव्हा गर्दी नव्हती, पण आता बघा जास्त गर्दी वाढलेली आहे. तर मित्रांनो आपण आधी पण बुकिंग केलेली आहे, तर आपल्याला परत बुकिंग करायला लागणार. आपण एकाच दिवसाला 3 दिवसाचे बुकिंग नाही करू शकत. आपल्याला स्टेप बाय स्टेप बुकिंग करायला लागेल. आणि शेगावला गर्दी वाढतच चाललेली आहे. तर मित्रांनो आताच आम्ही थकून आलो घरी. आणि आजच्या ब्लॉग मध्ये आपण गेलतो गजानन महाराजच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी. आणि आपण नंतर मग आपण गेलो महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी. आणि त्याच्यानंतर यो आजचा जो ब्लॉग आहे यो सेकंड पार्ट आहे आणि थर्ड पार्ट पण येणार आहे. त्यासाठी तुम्ही तयार राहा थर्ड पार्ट साठी. आणि कमेंट मध्ये सगळ्यांनी गण गण गणात बोते लिहा आणि जय गजानन महाराज लिहा कमेंट मध्ये. तर आजच्या ब्लॉग मध्ये एवढाच. तर नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपण भेटूया. तर चला तोपर्यंत साठी बाय बाय.